हा खोटं बोलत हो का? यायले त्याची बायकोच नव्हती आपल्या चांगलं म्हणत, चांगलं म्हणत होतो का किंमत होती यायले त्याची बायको नव्हती म्हणत ना. का सांगू सांगण्याने बहुत काही आहे माझ्याजवळ. म्हणूनच तर म्हणलं कुत्र्यासारखी जिंदगी होती. गलत नाही बोलत मी. बाई काची जानी भगवानाचा रस्ता मिळाला नसता तर हा माणूस सुधारला नसता, आणि हा माणूस सुधारला नसता तर याची बायको याच्याजवळ राहिली असती का? बायाने विचार आम्हाला माहित आहे ना कोणाचं जीवन काय आहे. मी त्या मंडळ टिमकीवाल्यासारखं मजाक करत नाही, भजन करत नाही. बस तुमच्या भविष्याबद्दल बोलतो, तुमच्या आयुष्याबद्दल बोलतो, तुमच्या पोराबाराच्या जीवनावर आधारित बोलतो. तरी साला कुत्र्यासारखे कधी भावनात तर कधी टिमकीत तर कधी मंडळ. अबे काही अवकात आहे का तुमची? हा जगाच्या पाठीवर मानत नाही. खुल्या कुत्र्यासारखं जीवन नाही जगत ना मी. स्वाभिमान आहे माझ्या भगवंतावर. हर मुलाबाळाला स्वाभिमान पाहिजे की आज माझ्या वडिलांना आज भगवंताच्या मार्गात आला नसता तर आज माझ्या आमचा उद्धार झाला. अरे झाला असतं का? समजत नाही झाला. किती पब्लिक आहे आपल्याजवळ. आपण चांगला कार्यक्रम जगाला दाखवू शकतो की वारीमध्ये ह्या प्रकारचे आहे. त्यासारखं नाही फिरावं लागलं असतं आपल्याला याच्या मागं त्याच्या मागं त्याच्या मागं. गावोगावी बॅनर लागून गेले असते आपलं. गावोगावी हर माणसाने जर त्या मार्गाबद्दल किंवा त्याच्या स्वाभिमान जर राहिलं असतं त्याले. आपण बॅनर कायच्यासाठी लावतो? प्रसार आणि प्रचार. मला जेव्हा कोणी सांगते अरे साहेब अबे मी एवढं काम केलं तर कोणाला काही म्हणलं नाही. एक भगवंताचं एक काम करता तुम्ही. एक साधारण रेली काढायचं काम पडलं एक आलं साले का साले तुमच्या कुत्र्यांची अबे जबानीत तर कम से कम. अरे को होतच का आपल्याजवळ? आपल्याजवळ होतच नाही तर कुठून दिले असते. पण आज कोण दिलं आपल्याला? रडताळाचा प्राण गेलं असतं आपलं.
तुमची जिंदगीच बेकार आहे. काही लोक आहे असे, एकच नाही, टोटल म्हणल्यासारखं. मी तर कम से कम लोकायले पैसा पाणी कुणाले हे नसलं ते नसलं तांदूळ त्याचे घर व्यवस्थित बसवण्यापर्यंत काम केलं आहे. टोटल पुण्य आहे माझ्या ह्याच्यात. आज साला किती कमवलं तरी तुमच्याजवळ सुख सुख नाही रे बा. हा बाबाजी सांगे, जेव्हा परसादीमध्ये वायत गेलो म्हणे, परसाच्या झाडाला धरलो तर झाड उपडलं म्हणे, आहे ना. आणि जेव्हा मग आखरी भगवंताचं नाव घेतलं तर एका गवताले धरलं तर मी थांबलो म्हणे. आता गवत मोठा राहते का परसाचं झाड? हा लिला एवढा पाणी होतं, निघाले लोक निघाले, मी मग चालू लागलो रंडाकडे जाण्यासाठी. आता पाणी नाही आहे, येथून इतका हात भरण्यात जात इतका पाणी झाला, सामोर नाही जात इतका पाणी झाला. समजायवर तर वेळच नाही. हॅलो, हा बोला ना. मग मी रडून का फायदा? आता काय झालं का नाही मला का माहित, काहून असं झालं एवढं माहित नाही. म्हणजे असं नाही आहोत, काहीतरी मजबूर झालो आपण. आलं लक्षात? कुठेतरी नंतर बोलू. आता बाकीचा क्रियाक्रम करून टाका आता, ठीक आहे. रडून काही अर्थ नाही. एक जमान्यातही रडत होतो, आज पुन्हा तेच दिवस आहे. चला पॉम्पलेट ना ये ना इकडे ते अजून पॉम्पलेट देऊन टाक बरं. ते पत्रिका तू केव्हा आला? म्हणजे बाहेर होते. हे देऊन टाका 2-3. हे लहान वाले हो आहे. काय म्हणते कुठं चालू आहे? नागपूर ते पुन्हा ते आज जाणार होते तिकडे खंडाळ्याला जात आहे. ठीक आहे, याचा कार्यक्रम हा हा ठीक आहे. वाईट वाटत, खूप मेहनत केली मी ना. आता इच्छा नाही, मी पाहतो नाही लोक तरी पण करतोच मी, नाही करत असे पागले. आताच त्या दिवशी मी मागच्या महिन्यातलीच गोष्ट होई की या महिन्यातलीच होय मला वाटते. त्या बाबाजीच्या गावाकडे गेलो होतो आज, त्याच महिन्यात आहे. कुठं? शिंदेवाई ते पलीकड. त्या पोराची मान कंबर फेकडी होऊन गेली होती, आहे लाडबोरी.
मी तिथे जाऊन मालिश करून देईल. तोही म्हणे साहेब हे येण्या जाण्याचे पैसे घ्या. मी पैशासाठी नाही आलो. अबे तुम्ही पैसा पैसा करतच भरून द्याल, पण तुम्हाला काही सुख भेटणार नाही, काही सुख भेटणार नाही. मला किती सुख आहे एक माणसाचं जीवन चांगलं करासाठी. मी म्हणलं मी येत आहो म्हणलं तिकडे, कारण का मी यायला बोललो होतो मी एक दिवस तुमच्याकडे येईल. तुमच्याजवळ वेळच नाही, कोणाचं चांगलं करायसाठी तुमच्याजवळ वेळच नाही. तुम्ही फक्त आपलं चांगलं करू शकता. कारण 3 सेवक फिरायला भेटले मला. एक यांचं गाव, एक त्या लाडबोरी, आणि दुसरं काय नाव होतं? नाही नागपूर नाही, आंबोली 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 चिमूर ऋषी जवळ. तेवढे गाव फिरता फिरता एक माझ्या भाषाचं गाव रोडवरच होतं तळोदी, तरी नाही गेलो त्याच्या घरी. एक मामासाचं गाव होतं, तिथंही नाही गेलो. आणि माझ्या साडीच्या तर घराजवळून रस्त्यावरून आलो, तिच्याही घरी नाही. बायका खाऊन बसते साडीच्या जवळ, नाही घरी नाही गेलो. हे माझं जीवन जो चांगला नाही तो आपला नाही. त्याची किंमत करत नाही. नाही तर ह्या लोकांना काय, मी चिल्लर मानत होतो एका जमान्यात, चिल्लर. आता तर आपल्याला कोणी बोल. भगवंतानं कुठेतरी किंमत केली म्हणजे, कारण मी लहानपणापासून चांगले विचार होतो. मी 15 वर्षाचा होतो तेव्हापासून आपला कपडा आपल्या पैशाने घेतो. बापाला तकलीफ नाही दिली मी. त्याही जमान्यात रात्री 2-2 वाजता उठून बंडी जिंकून 15 किलोमीटर रामघाटले जात होतो. 300-400चं मुरुम टाकत होतो खोदून, तेव्हा जेवण करत होतो. आजही जेवणाची चिंता नाही म्हणून. चालेल, खाल्ल्याशिवाय तर घराच्या बाहेर नाही निघत तुम्ही लोक. बहुत वेगळा जीवन आहे आपलं. भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर ठीक. मी कधी म्हणलंच नाही की एवढा हा टाइम झाला जेवायला द्या. माझ्या घरी नाही म्हणलं. असेल तर द्या, नसेल तर जाऊ द्या. बिंदास जीवन आहे. थोडस वेळेवर स्वयंपाकाला उशीर का होते तरी बायकोने भडकून जातो. याच्यासाठी सावध राहावं लागतं. समाधानी पाहिजे माणूस. अंगाने तर काही बनत नाही लोकांच्या तोंडात. बहुत इतका तोंड यायचं चालते अशा फालतू लोकांचं की चांगल्या गोष्टीला खराब करणं कसं करायचं हे त्याला जरूर माहित राहते. आणि ते मागावर ते समोर तर अवकाशच नाही द्यायची. आपला जीवन, आपलं नाव, आपल्या नावाने जे कलम लावता ना तुम्ही, हे मला एवढं बोलण्याचं चान्स भेटलं ना, हे तुम्ही दिलं मला. तुम्ही मला चान्स दिलं.
मी तुम्हाला चान्स नाही दिला की बर्गेजी तुम्ही आमचं केलं ना तर पैसे घेतले असे म्हणाल का? अरे म्हणाल का? तुमची अवकात नाही. तुम्हाला चान्सच नाही आहे. मी किंमत केली त्या भगवंताची, किंमत केली त्या महान त्यागी बाबा भीमदेवजीची. चांगल्या गोष्टी तर 4 लोकात बोलू शकत नाही तुम्ही. जगात पहिला माणूस हो, चाहे मंत्रीराव, खासदार, आमदारराव, मोदीराव, सामने येऊन बोलाव, जे आहे ते बोलू. हक आहे आपल्याला बोलण्याचे. काय खाल्ले? देश बहिरा झालाय, देश आंधळ झालाय मोह माया पाहिजे. म्हणून आजही माणसाला जागृत राहायला पाहिजे. मी मानतो माणसाच्या हातात काही ना काही गलत्या असतात आणि मानव हा चुकीचा पात्र आहे. त्याच्यात तुम्ही आणि आम्ही सगळं चालू. आमच्याकडून काही चुकलं असेल तर म्हणा ना, आम्ही माफी मागतो. हजारो, एकाच नाही. पण गोष्ट खरी बोलायची नाही तर मी इथून टाकीन तेवढ्या लोकांना. मग कोराने वाट नाही मिळणार. म्हणून आजही सावध व्हायची वेळ आहे. आपला भगवंत खूप महान आहे. भगवंताची शक्ती आपण पाहतो. आणि जर जो चांगला नाही ना, मी अजूनही सांगतो, जो चांगला नाही तो आपला नाही. बिंदास सोडून टाकायचं बघितलं साथ. बिंदास. मी माझ्या परिवाराला धरून नाही चालत. नाही जमात, तेरा रास्ता अलग है, मेरा रास्ता अलग. जिस भगवान ने मुझे ये भविष्य बनाने का एक बहुत बड़ा मौका दिया, उस भगवान के उद्देश्यों को लेके चलूंगा मैं. मुझे मालूम है अकेला आया हूँ, अकेला जाऊंगा, लेकिन कुछ करके जाऊंगा. ते काय आम्ही कधी म्हणलं साहेबांना, आपण आठवडवाडी, चंद्राबट, पंधरवाडी, चर्चाबट घेतलं काय शिकवलं तुम्ही पाहिजे? काय झालं? काय ज्ञान दिलं? कोल्या कुत्र्यासारखेच आहे तुम्ही. चल मी कोणी म्हणलं का चाललं. आता त्या दिवशी एक सांगत होतो तो लालच, कालचीच गोष्ट होय. उभा आला ना बोलवा. चालक कधी कधी खाली रथ होती एका जमान्यात. इकडे बे.
अभ्यास आहे ना? काय आणलं तिथून? काय गेलं? तुझ्या बापाला होता का पहिले घुमण्याला एक? हाँ किसके साथ गया था? मित्र। उनके घर में जाके क्यों नहीं रहता फिर? हाँ अरे अबे भडव्या गरीब होत ना आता आमिरी आली का तुझ्या अंगात? नाही। ज्या ज्या कडावर पडशील त्या त्या कडावर झोडील. अबे हा काम करावं लागावली तर तांदूळ नाही आहे म्हणजे सोनवाले सांगितलं मला द्यावं लागेल आहे ना रे. पैसे नाही आहे म्हणजे तर पैसे द्यावं लागेल. साऱ्या मस्त्या करून राहिल्या का? नहीं तो मैंने सांग का आणलं तुझे? दोबारा इसने कुछ हो गया तो मेरे पास लाना मत. इसकी माँ कहाँ गई? उसको बता दे अभी से. उनका मिला पहले तीर्थ करके आ गए. ते असं कहाणी आहे. जेव्हा हे लहान लहान होते तेव्हा बाप माय बिचारे कुठून कमाई करून आणते, कुणाले मागून आणते का कुणाले का आणते त्याची किंमत नाही आहे. चाले दोन का पायावर उभे का झाले याची अवकात आता असेल का? आता असेल जाऊन पाहिजे एक वेळ. चला ठीक आहे वेळ भरपूर झाला. मी जे काही बोललो त्याबद्दल माफी मागतो. वाईट वाटते माणसाला. खरोखरच आपला भगवंत खूप चांगला आहे. त्यानं आपल्याला खूप चांगला रस्ता दाखवला. आपल्या जुंदेव बाबाजीला खूप चांगलं. अरे जुंदेव बाबा सारखा महान व्यक्ती नाही की यांना स्वतःच्या जीवनासाठी नाही तुमच्यासारख्या गोरगरीब आमच्यासारख्या गोरगरीब लोकांचं जीवन भविष्य बनवासाठी त्यानं आपल्या आयुष्याचं पाणी केलं. त्यानं रात दिवस जागलं. बंडी बैलानं फिरू फिरू तुमच्या लोकांना जागवलं ना आपलं नाव लौकिक केलं. आजही तो मरूनही गेलं जुंदेव बाबा त्याचं नाव लौकिक आहे पण तुमचे नाव लौकिक होते का हे पाहून घ्या पहिले. तुमच्या नावाचं काय आहे? अबे असं काहीतरी बना. कोणीतरी हिम्मत करा. आम्ही ते काहीतरी आणि मग जेव्हा पाहिला तेव्हा म्हणजे जुंदेव बाबा सारखा कोणी होऊ शकत. अबे करा ना तुम्ही तसे. तोंडाने विराम द्या. त्याच्यासारखे कर्म करा. त्यांना जसं निष्काम निस्वार्थ सेवा करून कोणाचा 1 रुपया न खाता तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांचं भविष्य बनवलं. भविष्य बनवासाठी त्यांना अतोनात प्रयत्न केले. त्या भविष्याबद्दल जागा आणि मग आपल्या देशामध्ये म्हणते गाना हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. अबे ते शहीद झाले त्याची कुर्बानी गाऊ नाही तर मग मास्तर बनते झालं. रोज 15 ऑगस्ट गाणं. काय अर्थ आहे त्या गाण्यात? ते कधी पाहिलं? वेळ भरपूर झाला. आपण भगवंताविषयी जागृत राहाल.
कार्याविषयी कार्य आले. आपण लंगडे लुगडे झालो असतो ना तर आपण चालू शकलो नसतो. आपली आर्थिक परिस्थिती खराब असती तर आताही वनवन भटकतच राहिलो असतो. आज बहुत चांगलं जीवन भेटलं आपल्याला. त्या भगवंताच्या कार्यक्रमाबद्दल म्हणजे तर असं वाटत होतं की हर एरियातून काही नाही काहीतरी येईल आपल्या. एक नाव लवकर होईल आपल्या वारीचं. आता मोठ्या पोरावरच भरोसा होता माझा. आता मोठ्या पोरगाच पागल निघाला तर का करूच्या माने. आता लहान्यावर आशाच नाही करू शकत. का आता पहिले जो झाड लावलं होतं त्याला फळ लागल म्हणलं. आले मागवूनच्या झाडाला फळ नाही कुठून येणार आहे त्याची का आशा करू. पहिल्या झाडाला लागले पहिले झाड टिळक निघाल्याच्या मायच्या. चला आता 28/2 कार्यक्रम आहे. आपापल्या एरियातल्या लोकांना पत्रिका देऊन टाका आणि वर्गणी जमा करायला सांगा. मी या जवळपास जे कोणी वाडी, अमरनगर, नागपूर अरे भाऊ कापूरला इथं आजचे जे चर्चा बैठक आहे ही चर्चा बैठक खूप याच्यात आहे. काही लोकांना कदाचित रागही येत असेल. माझं मरणाची भीती नाही हो. मी तर आजही तयार आहो. कारण का जिवंत राहू काय हरकत नाही. आणि जेथपर्यंत जिवंत राहावं खुश राहावं. टेन्शनच नाही आपल्याला. टेन्शन कोण करते. ज्याच्याजवळ जास्त वाजता काम आहे. आपल्याजवळ कामच नाही. एकच काम आहे मानव सेवा. आता हेही काम तेही काम तेही काम तेही काम. आणि पोरबारे एवढी जास्त नाही आता मला. जे होते ते गेले आपापल्या कामाला लागले. का चला इथंच मी आपले 2 शब्द समाप्त करतो.